हरभऱ्याच्या आयातीवरती 10% शुल्क आहे, पिवळा वाटाण्याच्या आयातीवरती 30% शुल्क आहे, मसूरच्या आयातीवर देखील 10% शुल्क आहे. हे 10% शुल्क त्यासोबतच डॉलरच्या मूल्यामध्ये झालेली वाढ म्हणजे रुपयाच्या मूल्यात झालेली घट या दोन कारणांमुळे आयात कडधान्य हे जास्तच महाग पडत आहेत आणि त्यामुळेच देशामध्ये यंदा कडधान्याची आयात कमी होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 30% यंदाची आयात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्याचे परिणाम आपल्याला मागच्या 11 महिन्यांपासून जे की आतापर्यंत आयात झाली त्यातून दिसून येत आहेत. आता पिवळा वाटाण्याची आयात नेमकी कशामुळे कमी होते तर सरकारनं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आयातीवर 30% शुल्क लागू केलं आहे. त्यामुळं आयात वाटाण्याचे भाव अचानक 30% वाढलेले आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये आपल्याला पिवळा वाटाण्याची आयात कमी झालेली दिसून येते. गेल्या वर्षी पिवळा वाटाण्याची आयात जवळपास 30 लाख टनांच्या दरम्यान झाली होती, ती यंदा 5 लाख टनांच्या दरम्यान स्थिरावू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. पिवळा वाटाण्याच्या आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे, त्यामुळेच एकंदरीतच जी काही कडधान्याची आयात आहे ती कमी राहणार आहे. गेल्या वर्षी 73 लाख टनांची आयात झाली होती, यंदा 50 लाख टनांच्या दरम्यान आयात स्थिरावू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय.